आईला मुलाच्या खोलीत झोपलेले पाहून विकासच्या रागाचा पारा चढला. तो ओरडत म्हणाला, आई, तुला किती वेळा सांगितलं आहे की मुलांच्या खोलीत झोपू नकोस, पण तुला काही समजतच नाही. दिवसभर खोकत असतेस. जेव्हा जेव्हा तू या खोलीत झोपतेस तेव्हा एक विचित्र वास येतो. मूल आजारी पडू नये म्हणून प्रत्येक वेळी खोली सॅनिटाईज करावी लागते. पायांखाली थोडी जागा आहे, तिथे कोपऱ्यात जाऊन का झोपत नाहीस? संपूर्ण घरात डेरा टाकण्याची काय गरज आहे? हे तुझं गाव नाहीये. आणि हे काय, तू तुझी घाणेरडी चादर माझ्या मुलाला पांघरली आहेस. जर तो आजारी पडला तर औषध तू आणून देणार नाहीस. अरे, आमच्या घरची नोकरानी सुद्धा तुझ्यापेक्षा चांगली राहते. मुलाचे हे कडू शब्द ऐकून सुधाजींच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. आता काय डोळे वटारून पाहत आहेस? जा इथून. तेवढ्यात बाहेरून त्यांची सून पूनमचा आवाज आला. ऐका हो, काल रात्री पार्टीमुळे मी खूप थकले आहे. माझ्याकडून आज कोणतंही काम होणार नाही. म्हातारीला सांगा घरची सगळी कामं सांभाळेल. पत्नीचं बोलणं ऐकून विकास आपल्या आईला म्हणाला, आई, तुला ऐकू आलं नाही का? तुझी सून पार्टीतून किती थकून आली आहे. जा तिच्यासाठी गरम तेल घेऊन ये आणि तिचे पाय थोडे दाबून दे. बाळा, हे तू काय बोलत आहेस? तू तुझ्या पत्नीच्या प्रेमात इतका आंधळा झाला आहेस की तुला आईच्या वेदनांची थोडीसुद्धा जाणीव नाही. आणि काय म्हणालास तू आज? माझ्या चादरीमुळे तुझ्या मुलाला इन्फेक्शन होईल. फक्त यासाठी की म्हातारपणामुळे मला सर्दी खोकला असतो. पण मी तर लहानपणी तुला कधीच स्वतःपासून दूर केलं नाही. जेव्हा तुला वारंवार खोकला, सर्दी, मलेरिया आणि आणखी काय काय आजार होत असत, तेव्हा मी तुला कधीच माझ्या पदराखालून खाली उतरू दिलं नाही. आणि मग तुम्ही स्वतःला सुशिक्षित म्हणवून घेता. जर शिकून माणूस तुझ्यासारखा बंद असेल आणि मोठेपणी आई वडिलांसोबत असा दुर्व्यवहार करत असेल, तर धिक्कार आहे तुमच्यासारख्या सुशिक्षित मुलांवर. यापेक्षा तर अशिक्षित राहिलेलं बरं. किमान तो आपली संस्कृती आणि सभ्यता तरी विसरत नाही. काय याच दिवसासाठी मी तुला वाढवलं होतं, जगाशी एकटीने लढून तुला या पात्रतेचं बनवलं होतं की म्हातारपणी तू तुझ्या आईच्या आत्मसन्मानाची अशी धूळधाण करशील? काय नाही केलं मी तुझ्यासाठी. पण आज तू तुझ्या पत्नीसमोर एका आईच्या सन्मानाला मातीत मिळवलं आहेस. इतके बोलून सुधाजी आपल्या खोलीत आल्या आणि धाय मोकलून रडू लागल्या. काय नाही केलं मी याच्यासाठी. पण आज याने सर्व मर्यादा ओलांडल्या. सुधाजींनी किती अडचणींचा सामना करून मुलाला लहानाचं मोठं करत या योग्यतेचं बनवलं होतं, हे फक्त त्यांचं मनच जाणत होतं. सुदैवाने पतीच्या निधनानंतर एका शाळेत सुधाजींना आयाची नोकरी मिळाली होती, ज्यामुळे त्यांचा मुलगा विकास यालाही शाळेत मोफत शिक्षणाची संधी मिळाली. शाळेतच राहायला एक खोली मिळाली होती. असेच हळूहळू दिवस जात होते. शाळेत साफसफाई करून त्यांनी मुलाला शिकवलं आणि त्याला नोकरी लागल्यावर पूनमशी त्याचं लग्न लावून दिलं. त्यांना वाटलं होतं की सून आल्यावर इतक्या वर्षांपासून त्या जे एकटेपणाचं दुःख सहन करत आल्या आहेत ते संपुष्टात येईल. पण कोणी कितीही विचार केला तरी नशिबात जेवढं असतं तेवढंच मिळतं. हळूहळू सुनेने त्यांची दुर्दशा करायला सुरुवात केली. इथपर्यंत की अंघोळ आणि खाण्यापिण्यावरही बंधने लादली गेली. आज मुलगा आणि सुनेच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि त्या घराबाहेर एका छोट्याशा खोलीत खाटेवर आराम करत होत्या. सुधाजी आपल्या खाटेवर पडल्या होत्या की तेवढ्यात दाराला जोराचा धक्का बसला आणि दार उघडले. 2 माणसांनी सुधाजींना खाटेसकट उचलून एका बाजूला केले. सुधाजी घाबरून उठल्या आणि त्यांना विचारू लागल्या, हे सगळं काय चाललं आहे? आम्हाला या खोलीतला पंखा काढण्यासाठी पाठवलं आहे, म्हणूनच तुम्हाला बाजूला केलं, अम्मा, एका माणसाने उत्तर दिलं. पंखा काढायला पाठवलं आहे, पण कोणी पाठवलं आहे?
सुनेने पाठवलं आहे का? सुधाजींनी विचारलं. तेवढ्यात पूनम त्या खोलीत आली आणि म्हणाली, लवकर काढा पंखा. बाहेर व्हरांड्यात लावायचा आहे. थोड्याच वेळात पाहुणेही यायला लागतील. सूनबाई, हा पंखा काढून कुठे नेत आहेस? आणि मग मी इथे पंख्याशिवाय कशी राहू? किती उकाडा आहे. आधी माझी खोली हिसकावून घेतली, ही खाट लावून दिली ज्यामुळे माझ्या कंबरेचं दुखणं वाढतच चाललं आहे आणि आता वरून हा पंखाही नसेल तर मी कशी झोपू शकेन? सुधाजी म्हणाल्या. त्यावर त्यांची सून पूनम चिडून म्हणाली, ए म्हातारे, तुला जे हे छप्पर आणि 3 वेळचं जेवण मिळतं त्यासाठी माझे उपकार मान. अंथरूण आणि पंखा हवाय महाराणीला. माहीत तरी आहे का किती विजेचं बिल येतं? पण तुला काय माहीत असणार? दिवसभर पडून राहायचं आणि खायचं. याशिवाय दुसरं काम तरी काय आहे तुझ्याकडे? बिचाऱ्या सुधाजी आणखी काही बोलण्याची हिम्मत करू शकल्या नाहीत आणि परत जाऊन आपल्या खाटेवर बसून घाम पुसू लागल्या. आज घरात पार्टी होती, घर सजवले जात होते पण सुधाजींच्या खोलीतला पंखा काढून घेण्यात आला होता. तेवढ्यात आचारी येऊन पूनमला म्हणाला, मॅडम, अचानक माझा मदतनीस आजारी पडला आहे, तर मी दुसऱ्या एकाशी बोललो आहे. तो येतच असेल पण तो थोडा सुस्त आहे, हळूहळू काम करतो. मला आणखी एका मदतनीसाची गरज लागेल. कोणत्या कामासाठी? पूनमने विचारले. भाज्या कापणे, उष्टी भांडी घासणे, टेबल पुसणे आणि पुया लाटण्यासाठी, आचारी म्हणाला. पूनम म्हणाली, तू काळजी करू नकोस. माझ्याकडे एक मदतनीस आहे जी ही सगळी कामे एकटीच करेल. असे म्हणून पूनमने सुधाजींना तिथे आणले. आचार्याने आश्चर्याने विचारले, अहो मॅडम, यांना कुठून आणलं? या इतक्या वयात हे काम कसं करतील? पण पूनमने त्याला गप्प केले आणि ती तिथून निघून गेली. आचार्याने सुधाजींना विचारले, माझी, तुम्ही या घरच्या मालकीण असूनही नोकरासारखं काम का करत आहात? सुधाजी उदास होऊन म्हणाल्या, मी एक म्हातारी आहे ज्यावर माझा मुलगा आणि सून उपकार करत आहेत. 2 वेळची उरलीसुरली पोळी, जुने कपडे आणि घरात राहायला जागा देतात. हे काय कमी आहे का? यासाठी लोक मुलांना म्हातारपणाची काठी म्हणतात, पण ती काठी आधार देईल की अंगावरच पडेल हे कोणी सांगू शकत नाही. थोड्या वेळाने पाहुणे येऊ लागले. पूनम स्वयंपाकघरात येऊन म्हणाली, ऐक म्हातारे, चुकूनही बाहेर येऊ नकोस. मी सगळ्यांना सांगितलं आहे की तू तीर्थयात्रेला गेली आहेस. पार्टी संपेपर्यंत सुधाजींनी काहीच खाल्ले नव्हते. पाहुणे गेल्यावर आचारी म्हणाला, मॅडम, थोडं जेवण उरलं आहे, ते माझ्या मदतनीसाला आणि या अम्मांना देऊन टाका. पण पूनम संतापली आणि म्हणाली, मी कुणाला फुकट काही देणार नाही. आणि या म्हातारीला असलं चांगलं जेवण पचत नाही. तिचं कालचं शिळं जेवण फ्रीजमध्ये ठेवलं आहे. आचारी बिचारा निघून गेला. पूनमने सुधाजींना सर्व उष्टी भांडी घासून जागा साफ करायला लावली. सुधाजींना खूप भूक लागली होती. जेव्हा त्या भांडी घासायला गेल्या तेव्हा त्यांनी पाहिले की एका मोठ्या पातेल्यात आचार्याने त्यांच्यासाठी थोडे चांगले जेवण मुद्दाम लपवून ठेवले होते. त्यांनी त्याला आशीर्वाद दिले आणि जेवण केले. त्या भांडी घासत असताना विकास तिथे आला आणि म्हणाला, हे हळूहळू काय करत आहेस आई? जरा हात लवकर चालव. खातेस तरी इतकी, सगळं जातं तरी कुठे? सुधाजी म्हणाल्या, हो बाळा, खाते तर खूप, पण अन्न नाही तर माझी इज्जत आणि मान. मुलं मोठी होऊन असा व्यवहार करणार असतील तर त्यापेक्षा निपुत्रिक राहिलेलं बरं. विकास चिडून म्हणाला, असं बोलतेस जसं मला जन्म देऊन माझ्यावर मोठे उपकार केले आहेत. चांगला एखाद्या श्रीमंताच्या घरी जन्मलो असतो. तू मला कंगाल केलं आणि आता माझ्या डोक्यावर ओझे बनून बसली आहेस, असे म्हणून तो निघून गेला. विकासचे बोलणे ऐकून सुधाजींचे डोळे पाणावले.
त्या विचार करू लागल्या की मुले हे कसे विसरतात की त्यांचे जीवन हीच आईवडिलांची देणगी आहे. असो, सुधाजींना आता या सर्व गोष्टींची सवय झाली होती.